आज या ठिकाणी आपण तिरंगा यात्रा काढत आहे। तिरंगा यात्रा कशासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की पाकिस्तानी भारतावरती भ्याड हल्ला केलेला होता। आपल्या पहलगाममध्ये आपला धर्म विसरून त्या ठिकाणच्या आपल्या बांधवांना त्या ठिकाणी मारलं होतं, गोळ्या घातल्या होत्या। त्यासाठी भारत सरकारने, मोदी सरकारने त्यांना धडा शिकवण्यासाठी 7 मे रोजी पाकिस्तानावरती हल्ला केला, पाकिस्तानला बेचिराग केलं। पाकिस्तानचे ज्या काही अशा आकांक्षा होत्या त्या चकनाचूर केल्या आणि ते सर्व करण्यासाठी भारतीय सैन्याचा फार मोठा मोलाचा वाटा होता आणि या भारतीय सैन्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांना सतत अशा पद्धतीने कार्य करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये सरकारच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कुठल्या पक्षाचा, कुठल्या एका नेत्याचा असा नसून ही तिरंगा यात्रा ही सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन आपण काढत आहोत। याचा एकच उद्देश आहे की आपल्या देशातील तिन्ही दल असतील, त्या सगळ्या सैन्यांना जे संरक्षण करत असतील सीमेवर सगळ्यांना मनोधैर्य वाढवून आपण करतोय। तरी आपण इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी तिरंगा यात्रा निघतील, ज्या ज्या ठिकाणी आपले सैन्य दिसतील त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट केला पाहिजे। कारण त्यांच्या भरोश्यावरती, त्यांच्या जीवावरती आज आपण देशाच्या अंतर्गत भागामध्ये आपण आपली उपजीविका करतोय, आपला व्यवसाय करतोय, नोकरी करतोय। त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे। तरी या पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी अशा काही घटना घडतील आपल्या शत्रू राष्ट्रांचा धिक्कार केला पाहिजे, मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पाहिजे आणि सैन्यांना सपोर्ट केला पाहिजे। त्यामुळे आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आपले नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष योगेशजी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी उपस्थित आहेत आपले नेते दादा, निलेश दादा आहेत, तात्या आहेत, रवितके दादा आहेत, भानुभाऊ आहेत, सर्वजण उपस्थित आहेत, संतोष आहे। त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कृष्णनगर प्रभागामधला हा एक भाग होता ते आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आपण या ठिकाणी सर्वांनी जोरदार घोषणा देऊ आणि कार्यक्रम आणि पुणे शहराच्या वतीनं, पुणे संपूर्ण शहराच्या वतीनं, कुठल्याही पक्षाच्या वतीनं नाही तर सर्व पक्षीय फार मोठी रॅली आपण चिंचवड स्टेशन ते पिंपरी केलेली आहे। त्यामध्ये हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व जनता हजर होती आणि त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी रॅली ही त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। अशा पद्धतीनं आपल्या लोकभावना जागृत होणं गरजेचं आहे। देशाप्रती आणि आपल्या सैनिकाप्रती आपलं प्रेम निर्माण होणं गरजेचं आहे। कारण या भावनेतूनच, या आपल्या थॉट्समधूनच सैन्यांना त्या ठिकाणी सपोर्ट मिळतो आणि आपल्या या रोडवरून जाणाऱ्या प्रत्येकाच्या काही मनामध्ये भावना जागृत होती। आपण त्यांचं प्रतिनिधित्व करतोय, त्यामुळे अशा वेळोवेळी घटना घडणं गरजेचं आहे। मी या ठिकाणी आता जोरदार घोषणा देतो, आपण सगळ्यांनी घोषणा या ठिकाणी देऊ आणि आपण या कार्यक्रमाची संपन्न करू। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। भारतीय सैन्य दलाचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।